तंटामुक्तीचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे। महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यामध्ये 74, 65, 47, 37, 20, 15 असे कितीतरी वाद मिटवण्यात यश आले आहे। गावोगावी दोन्ही विरुद्ध नागरिकांचा वाद मिटवताना सोनकसवाडी, पंधरे, लाकडी, हगारेवाडी अशा प्रत्येक गावात जाऊन सांगून त्यांचा वाद मिटवित असे। खेड येथील मेळावा आयोजित करून आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी ते प्रत्येक तालुक्यामध्ये दर 15 दिवसाला मेळावा घेत असे। त्याची क्षणचित्रे। डोरलेवाडी येथे 80 लोकांची दारू सोडवण्यास मदत केल्याने रत्नागिरीचे फुके महाराज यांच्या शुभहस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। डोरलेवाडी येथे ज्येष्ठ नागरिक महिला यांचा मेळावा घेऊन त्यांना एसटी पास, बँक पासबुक, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठका घेत असतात। विशेष कामगिरी यामध्ये रस्ता, बांध, भविष्य, अतिक्रमणे अशा प्रकारचे मोठे वाद मिटवले आहेत। पती पत्नीमध्ये दुरावलेले संसार पुन्हा जोडण्यासाठी मदत केली। 37 वर्षानंतर महिलेस 2 लाख रुपये पोटगी मिळवून दिली। 264 महिलांचे संसार जोडून देण्यास मदत करण्यात आली। लोक न्यायालयात 5780 तंटे मिटवण्यात यश आले। महसूल न्यायालयात 3728 तंटे मिटवण्यात यश आले। गाव शांततेत राहावे, एकोपा निर्माण राहावा यासाठी त्यांचे प्रयत्न। गावात एक गाव एक गणपती बसवावा। गावामध्ये व्याख्याने, प्रबोधने, भजन, कीर्तन, शिबिरे आयोजित। गावामध्ये वृक्षारोपण करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। गावात वाचनालय असावे। ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे। महिला दक्षता कमिटी स्थापन करावी। ज्येष्ठ नागरिकांची बैठकी आयोजित कराव्या। गावामध्ये जाहिरात फलक जास्त दिवस न ठेवण्यासाठी नियमावली करावी। गावामध्ये स्पीकरचा मर्यादित वापर करावा। रतिलाल चौधरी यांची दक्षता मासिक मध्ये ओळख दिसून येत असते। देवदूत दक्षता पुस्तक, माणुसकी जपणारा योद्धा, खाकी पर्व तंटा मुक्तीचा ध्यास, पोलीस प्रवाह, सर्वे भवंतु सुखीण अशा प्रकारे त्यांचे लेख आपणास पाहावयास मिळतात। माननीय रतिलाल चौधर यांचे पोलीस सेवेतील कर्तव्य काल अष्टपैलू आणि दमदार तसेच झपाटलेले, प्रामाणिक, सचोटी कर्तव्य पारायण पोलीस अधिकारी आहेत। त्यांनी पोलीस सेवेतील त्यांची संपूर्ण सेवा लोकसेवेसाठी झोकून देऊन केलेली आहे। सेवेला पूर्ण न्याय दिला आहे। तंटामुक्त अभियानाअंतर्गत अनेक तंटे, वाद मिटवलेले आहेत। ग्राम सुरक्षा पथकामधून समाज प्रबोधनाचे, संरक्षणाचे काम तरुणांच्या मदतीने केलेले आहे। माननीय रतिलाल चौधर यांच्या सहवासात येणारा प्रत्येक जण, मग तो साव असो नाहीतर गुन्हेगार असो, सुधारणा करणार हे कौतुकास्पद आहे। माननीय चौधर साहेब बोलताना हे पोलीस अधिकारी वाटत नाही, तर ते कुटुंबातील मोठा माणूस समोरच्याला शिकवतोय, समजून सांगतोय असे वाटते। गुन्हेगार प्रवृत्ती मुळापासून नष्ट करण्यासाठी गुन्हेगारांमधील चांगली संस्कृती जागी केली पाहिजे, याकडे चौधर साहेबांचा जास्त कल आहे। नोकरीचा आलेख स्वकर्तृत्वाने गाजवणारे, अनेक पुरस्कार प्राप्त, अलंकाराने दैदिप्यमान सेवा करणारे माननीय रतिलाल चौधर साहेब यांचा कर्तव्य काळ दमदार, अष्टपैलू आहे असा वाटत राहील। प्रत्येक माणूस आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो, नंतर संपतो। काहींना जग विसरते, काहींना विसरत नाही। काहींच्या कर्तृत्वाने आई वडिलांचे नाव रोशन होते, तसेच कुटुंबातील सर्वांचे नाव रोशन होते। त्यातीलच एक म्हणजे रतिलाल चौधर हे अग्रेसर आहेत। यांची इतिहास नक्कीच नोंद घेईल। धन्यवाद।